हॅलो फ्रेंड, नमस्कार. मी मथुरा फॅशन 123 आपल्या चॅनलचं नाव आहे. बघा, मी बोटनेक ब्लाऊज शिलाई केला आहे. पुढून पॅडेड आहे. ते माप नाही म्हणून असं दिसतं, पण ज्याचं माप आहे ना त्याला खूप छान दिसतं. आणि बॅक साईडला हुक आहे, पुढून बोटनेक गळा आहे. चला तर आपण बघू कसं शिलाई केलं आहे. बघा, मी पहिले ना पॅडचं आतलं जे अस्तर असतं ना ते जॉईंट करून आणि आता ह्या खुणा करून प्रिन्सेसला पण मध्य सेंटरला खून केली आहे. हे बघा, अशी खून करून घ्यायची आणि मशीनचा दाबावर करून आहे ना त्याला व्यवस्थित मशीन खाली टाकायचं. मध्य सेंटरला पिन लावून घ्यायची वाटलंच तर, तेव्हा दाबावर करून त्याला शिलाई घ्यायची, म्हणजे तो फिक्स बसतो. आणि आतमधल्या अस्तरला कप्स अटॅच करायचे. किती छान फिनिशिंग आली. नाही हालत पण नाही, इकडं तिकडं पण होत नाही. तसंच दुसरा पण करून घेतला. आता जो मेन कपडा आहे ना तो नेटचा होता, तर त्याला पण मी अस्तर लावून घेतलं आणि तो जॉईंट करून घेते. अजून आपण हे नाही, गळा नाही हे केलं आहे, फक्त फ्रंट पार्ट चालू आहे जॉईंट. आता ही एक बाजू केली का तिला दाब शिलाई टाकायची. हे बघा, हे अजून ही शिलाई करून घ्यायची. मग दाब शिलाई वरतून एक शिलाई टाकायची. ही शिलाई झाल्यानंतर हे बघा, दाब शिलाई करून आणि मी ठेवून घेतलं आहे. त्याचं माप घेऊन, जे आतमधला पार्ट आणि वरचा सारखाच असतो त्यामुळं एकसारखं धरून त्याला शिलाई मारून घ्यायची. हे बघा, काढली आता आपण शिलाई पूर्ण. आणि जे आत कपडा जो बाहेरचा उरतो ना वर, तो काढून घ्यायचा आणि फिनिशिंग देऊन घ्यायची. हे मुंड्याचा भाग आहे, थोडासा कोरून घ्यायचा. छान कप्स बसले बघा. आता मध्य सेंटरला शिलाई टाकून घ्यायची पहिले, खून करून. तुम्हाला दिसलं नाही, सॉरी बरं का. हे बघा, मध्य सेंटरला खालून ड्रेस कसं आपण वरून जातो ना ब्लाऊजला, खालून कमराच्या भागाच्या बाजूने वरती जातं गळ्याच्या साईडला. ते बघा, मी ओढलं आहे. अशी शिलाई मध्य सेंटर करून घ्यायची. आणि त्याला बोटनेकचं मी कटिंग करून ठेवलेला आहे गळा. बोटनेकचा गळा कसा आपण छाती 40 जर असले तर 2.5चं शोल्डर टाकतो, तसं याला मी 4चं शोल्डर टाकलं आहे मध्य सेंटरला. आणि साईडने 2.5 टाकलं आहे. तिथं पिन लावून चौकून शिलाई मारून घ्यायची सेंटरला, म्हणजे इकडं तिकडं सरकत नाही. फिनिशिंग पण छान येते. आता हे शिलाई मारून घ्यायची. आणि तुम्हाला जर आवडलं तर व्हिडिओ प्रत्येकाला सांगा, ज्यांना ज्यांना शिलाईची आवड आहे त्यांना, ज्या महिला घराच्या बाहेर नाही निघू शकत त्या. कारण महिलांनी ना सक्षम होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशी शिलाई, हे बघा, किनारीला आपलं बोलणं चालूच आहे, पण हे बघा अशी मेन अशी किनारीला शिलाई घालायची. आता शिलाई घातली, छाटून घेऊया. आणि व्हिडिओ स्किप नका करू प्लीज, सर्वांनी व्हिडिओ बघा. याला डॉट मारून घ्यायची. पातळ बोटनेक आहे ना, तर जास्त जवळ नाही मारायचे, 2-2 इंचाच्या अंतरावर मारून घ्यायची. आणि आता हा शोल्डर अटॅच करून राहिले बघा. शोल्डर कसं अटॅच करायचं, टच करायचं. बोटनेकचं शोल्डर आहे ना गळ्याच्या बाजूने नाही डाऊन होत, बाहीच्या बाजूने डाऊन होतं आणि गळ्याच्या बाजूने उंच असतं बरं का. हे बघा, अशी खालून माप मोजून व्यवस्थित
जसं मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतं ना तशीच आहे, काही बदल नाही आहे. डबल शिलाई करून घेतली आणि थोडंसं कोणा मारून घ्यायचं. हे बघा, हे बघा याचा दिसला बा, आणि व्यवस्थित छाटून हे बघा किती छान फिनिशिंग आली. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल, अधुरी माहिती मिळणार नाही. मी वरून शिलाई मारून घेतली आहे पलटी करून. आता शोल्डर जोडल्यानंतर एकदम सारखं जसं तुम्हाला दाखवते लाईव्हमध्ये तसंच एक सारखं धरून शिलाई मारायची, नंतर हात शिलाई करून घ्यायची त्याला. आता ही मोजून घ्यायचं पुढच्या फ्रंट भागाला पट्टी जॉईंट करायला, एकसारखं आहे की नाही इकडून पण आणि इकडून पण. हे बघा पट्टी लावून घेतली आपण आणि तिला दाब शिलाई टाकतो, कारण पट्ट्या लावायचं तुम्हाला माहितीच आहे पट्ट्या कशा लावायच्या. मध्ये सेंटरला आहे ना मी थोडंसं असं वळण घेतलं आहे क्रॉसमध्ये, हां, म्हणजे जेणेकरून फ्रंटची फिनिशिंग छान दिसली पाहिजे. आणि आता याला रफ शिलाई मारते. रफ शिलाई का की नंतर हे बघा इथं मी थोडंसं सेप घेतला आहे क्रॉसमध्ये, ती ही फिनिशिंग घातल्या ब्लाऊज अंगात टाकल्यानंतर खूप छान दिसते. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा. जे गरजू व्यक्तींना. आता आहे बघा ही शोल्डर आहे, शोल्डरपासून आपण जिथून टुकी आहे तिथून माप घेणार आहे. सेंटर काढला, हा मागचं बॅक साईडचं हुक आहे बरं का. हे बघा छान फिनिशिंग एकदम एक नंबर आली पाहिजे आपल्याला. मी बॅक साईडला आहे ना फक्त खाली पट्टी लावली बरं का, त्याला अस्तर नाही अटॅच केलं आहे, पट्टी अटॅच केली आहे कारण कपडा खेचू नये म्हणून. ती पट्टी पण नाही सांगितली होती समोरच्याने, पण आपण पट्टी जॉईंट केली. किती छान दिसतंय बघा. आणि